मला लवकर जायचंय हा. अजून बघ काय राहिलं असं. व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, आणि माझ्या जमलेल्या सर्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रेमी मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, निवडणुकीच्या अगोदर उद्धव आजारी पडले होते, सर्दी खोकला वगैरे. त्याच्यानंतर मी ताणून धरलं होतं. मग मला सर्दी खोकला आणि ताप बीप सगळं सुरू झालं, अजून चालूच आहे ते. मी काल पण त्यांना म्हटलं होतं मी कसं, मला काय म्हटलं, मला फार बोलता नाही येणार, कारण शब्दांवरचे अनुस्वार सर्दीमुळे गेलेत. सोमवार, मंगळवार वगैरे असं सगळं होतं. माझे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर यादव म्हणून, मराठी यादव. हा, मग मी त्यांच्याकडनं औषधं घेतली आणि मी उद्धवना दिली. मी 2 दिवसात बरे झाले. मी औषध घेतोय त्यांच्याकडनं 6 दिवस झाले, अजून काही नाही. मी परवा दिवशी यांना फोन केला, म्हटलं माझ्या डॉक्टरनी पक्ष बदलला की काय आयला. आत्ता बरं मला लागू पडायचा. आज माननीय बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. आज मी सामनामध्ये माझा एक लेख आलेला आहे, त्याच्यामध्ये मी अनेक गोष्टींचं त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी मी अनेक काही आठवणी मी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. खरं तर त्या व्यक्तीला कसं पाहायचं हे अनेकदा माझ्यासमोर, किंवा त्या व्यक्तीला कसं मांडायचं हे माझ्यासमोर अनेकदा प्रश्न उभे राहतात. काका म्हणून मांडायचं, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं, आणि त्यांच्यावरती बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला 100% सांगतो, मी आणि उद्धव आम्ही तुमच्याशी तासनतास बोलू शकतो. तासनतास. मी मागे त्यांच्यात एका तैलचित्राचं अनावरणाच्या वेळेला मी सांगितलं होतं की खूप किस्से असे आहेत त्यांचे मला सांगता पण नाही येणार. आणि न सांगण्याचं कारण म्हणजे भाषा. तुम्हाला माहीत नव्हतं ते काय होतं ते. तुम्हाला अनेकदा भाषणांमधून अशी छोटी छोटी झलक मिळाल्या होत्या. पण मी आजच ती गोष्ट माझ्या लेखामध्ये मी नमूद केलेली आहे की लहानपणापासून आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या म्हणजे त्यांना पाहत आलो. बाहेर एवढं वादळ चालू असायचं, काय कुठे काही दंगली असायच्या, कुठे काही बाबा राडे असायचे, कुठे काही आंदोलनं असायची, कुठे काय काय कधी जेल, कधी काय कोणावरती काय कधी संकट येईल, सगळं बाहेर सगळं वातावरण चालू असताना
हा माणूस ज्या वेळेला व्यंगचित्र काढायला बसायचा, त्या व्यंगचित्रामध्ये मला आजपर्यंत मी इतक्या गोष्टी पाहिल्या त्यांच्या इतक्या बारकाईने, मला कधी कुठचं मारकाम नाही दिसलं की बाहेर इतका गोंधळ सुरू आहे, आता काहीतरी झटपट आटपा काहीतरी व्यंगचित्र काढा आणि देवण द्या प्रिंटिंगला. कधीच नाही. मला असं वाटतं की कित्येकदा मी विचार करतो, पण ते अशक्य आहे ती गोष्ट. ती जी समाधी लागणं ज्याला म्हणतो ना आपण, मला असं वाटतं अनेकदा लोकांना असं वाटत असेल त्यावेळेला, अरे एवढं सगळं बाहेर चालू आणि हा माणूस काय व्यंगचित्र काय करतोय. ती व्यंगचित्र नव्हती नुसती, ती त्या माणसाची समाधी होती. त्या समाधीत तल्लीन होणं ज्याला म्हणतो ना आपण, आणि त्या एकाग्रतेतनं त्या सगळ्या गोष्टी करणं. कुठेही पेन्सिल नाही हल्ली, का ब्रश नाही हल्ला, का कुठे बाबा त्याच्यातला विनोद नाही हल्ला. म्हणजे बाहेर एवढं सगळं वातावरण असताना त्या व्यंगचित्रातला विनोदही नाही कधी हल्ला. मी मागे एकदा एका शीर्षकाबद्दल बोललो होतो. तेंडुलकरांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं शीर्षक आहे, फार छान शीर्षक आहे, की हे सारं येतं कुठून. ज्या वेळेला मी बाळासाहेब म्हणून ज्यावेळेला मी विचार करायला लागतो, त्यावेळेला या अनेक गोष्टी ज्यावेळेला डोळ्यासमोरून जातात, खरंच प्रश्न पडतो की हे येतं कुठून, आलं कुठून. आणि म्हणून तो या देशामधल्या सगळ्या राजकारण्यांपेक्षा जो वेगळा माणूस होता, त्याचं कारणच ते होतं. मी त्याच लेखात म्हटलं एवढं सगळं बाहेर वातावरण, सगळं राजकीय गोष्टी घडत असताना एक आर्टिस्ट, एक कलाकार त्याची कलाकृती सादर करतोय, कलाकृती काढतोय, त्याला एक आकार देतोय. जगात असा कोणताही चित्रकार, शिल्पकार, व्यंगचित्रकार असा कोणीही कलाकार झाला नाही की बाहेर स्वतःच्या बाबतीत अशा काहीतरी गोष्टी घडतायत आणि एक माणूस कला निर्माण करतोय. असा कोणताही आजपर्यंत आर्टिस्ट तयार झाला नाही, या जगात नसेल. त्यांचे तर्क असायचे. मला तर आजची ही परिस्थिती पाहिली, राजकारणाची परिस्थिती पाहिली, मला आज मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं की आज इथे बाळासाहेब असायला पाहिजे होते. पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार. आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर, कुठेही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही येत ते बरं आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता, त्या माणसाला काय त्रास झाला असता, की हे सगळं चित्र आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसतंय समोर, की जसे ते पूर्वी 200-100 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे, आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत. आज अनेक ठिकाणी तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण, की काय चालू आहे, कुठे नेतोय आपण. आणि आज ही परिस्थिती पाहायला माननीय बाळासाहेब नाही ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही, की तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीये. तो पाहूच शकला नसता हे माणूस, की ज्या गोष्टी शून्यातनं उभ्या केल्या. आज तुम्ही बाहेरच्याही, तुम्ही बाकीच्या पक्षांमध्ये बघा, अनेक लोक तुम्हाला दिसतील की जे बाळासाहेबांनीच निर्माण केले होते. पण ज्या गोष्टी घडत जात आहेत, ज्या गोष्टी घडत गेल्या, मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय.
अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला असं वाटतं उद्धवनंही उमजल्या असतील. द्या सोडून ते आता. काय सकाळी गेल्यावरती साफ झालेली बरी असते. चला कुठे आयुष्यभर गुंतत बसायचं हो. पण मला असं वाटतं की एकदा मी बाळासाहेब ठाकरे मला एकदा ह्या विषयावर मला व्याख्यानच द्यायला आवडेल. आणि त्या माणसाचे सगळे पैलू मला तुमच्यासमोर एकदा मांडायचे आहेत. म्हणजे ती जी आपण हत्तीची गोष्ट बोलतो ना, कोणाला शेपूट अशी वाटते, कोणाला कान अशी वाटतात, कोणाला सोंड अशी वाटते. बाळासाहेब ठाकरे तशी व्यक्ती होती. प्रत्येकाला वाटलं की हा माणूस असा आहे, प्रत्येकाला वाटलं हा असा आहे असा आहे. तो माणूस कसा होता हे जगाला कळलंच नाही. आम्ही घरातले असून आम्हाला नाही कळलं, तुम्हाला कुठून कळणार. पण ते होतं, ते विलक्षण होतं. आज मी सामनामध्ये मी तर लेख लिहिलाच आहे, पण मी आज सकाळी माझं एक ट्विट केलंय. काही जणांनी ऐकलं असेल, काही जणांनी वाचलं असेल, काही जणांनी नसेल वाचलं. मला असं वाटतं की माझ्या बोलण्याची बोलणं थांबवायच्या अगोदर मी लिहिलेलं ते जे ट्विट आहे ती मी एकदा तुमच्यासमोर फक्त मला वाचून दाखवायचं आहे. वेळेवर न सापडणं हं? हं. स्वर्गीय बाळासाहेबांची आज 100वी जयंती. इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील. पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं, हे दुर्मिळ आहे. हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीत घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब 100 वर्षांनीच काय, पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा. आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं हे यश, हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगत ठेवली, यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापराव्या लागल्या आणि मोजलं जातं, यावरच मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्यांनी त्या झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावरती बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं. सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात, पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकून जातात. हा प्रभाव, हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली, हाच त्यांचा वारसा राहिला. बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच ते कालातीत राहतील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही, हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही, हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी उभारलेला लढा
हा मात्र धगधगत राहील हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते आम्ही नेटाने करू, हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिक दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीच नसेल. बाळासाहेबांचं मराठी भाषेवरती, मराठी प्रांतावरती आणि मराठी माणसावरती असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी पण एक आहे. त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरती माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभरही कमी होणार नाही. स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली. मला एकच छोटासा प्रसंग मला आठवतो, प्रमोद महाजनांनी सांगितलेला. मला असं वाटतं उद्धवना पण तो माहिती निश्चित असणारच. बाळासाहेब कलानगरमध्ये अशी फेऱ्या मारायची आणि मला असं वाटतं ही गोष्ट असेल 86ची वगैरे, 86 नाही, 85 सालची गोष्ट असेल. आणि त्यावेळेला प्रमोद महाजनांना बाळासाहेब असं म्हणाले होते की प्रमोद, या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन आणि हिंदू मतदार तयार होतील. प्रमोद महाजन बोलले, बाळासाहेब शक्य नाही हे या देशामध्ये. ते बोलले, तू बाळासाहेब मला ओळखत नाहीस. आणि बाळासाहेबांनी या देशामध्ये हिंदूंना, हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते हे या देशामध्ये बाळासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं. तोपर्यंत इतरांना कोणाला माहीत पण नव्हतं, कल्पना देखील नव्हती, भारतीय जनता पक्षाला देखील नाही. पण ज्या माणसाने, अर्थात त्यावेळेचं वातावरणच वेगळं होतं. त्यावेळेला वातावरण हे काही तयार केलेलं वातावरण नव्हतं, ते झालेलं वातावरण होतं. आणि त्या वातावरणामध्ये त्या बाळासाहेबांनी ज्यावेळेला तो विचार ज्यावेळेला या देशामध्ये फुंकला आणि त्याच्यानंतर जे यश सर्वार्थाने यायला लागलं, आज जर बाळासाहेब असते आणि तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे, तो पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते की अरे मी काय बोलून गेलो, मी काय सांगत होतो, मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आता कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणलं. एखादी गोष्ट, एखादा माणूस ज्यावेळेला ती घडवतो, ती घडवल्यानंतर त्याचं पुढे बाकीचे लोक काय करतात, हा एक देश, हे एक्झाम्पल आहे, त्याचं उदाहरण आहे त्याचं. पण मला असं वाटतं की बाळासाहेबांनी ज्या तडफेने, ज्या निष्ठेने ते विचार जे मांडले, खास करून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाबद्दलची मांडले, हिंदूंना त्यांनी हिंदू म्हणून जागृत केले, पण दुसऱ्यांचे वाभाडे काढण्यासाठी नव्हे, स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभे केले. मला असं वाटतं की तो स्वाभिमान, ते प्रेम आपण सतत सगळेजण जागृत ठेवू, अशी एक मला आशा, अपेक्षा आहे. हे वर्ष बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, आज सुरुवात होते आहे. मलाही काही कल्पना सुचतील, मला असं वाटतं उद्धवनाही सुचतील, तुम्हालाही काही सुचतील. मला असं वाटतं की एक येणाऱ्या पिढ्यांसाठी एक आदर्श असं एक वर्ष आपण लोकांसमोर ठेवू, आणू आणि त्यांच्यासमोर आपण बाळासाहेब काय होते हे मांडण्याचा आपण जास्तीत जास्त चांगला प्रयत्न आपण याच्यापुढे करूया. आज मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जमलेल्या माझ्या सर्व शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला नाही वाटत की असं भाग्य दुसऱ्या कोणत्याही नेत्याच्या नशिबी लाभलं असेल. आजपासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होते. कदाचित कोणाचा गैरसमज होईल, 1926 ने 1927 हे त्यांचं जन्मवर्ष, म्हणजे पुढच्या वर्षी 100 पूर्ण होणार. आजपासून त्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झालेली आहे. आणि या सगळ्या काळामध्ये अनेक चढ उतार आपण सर्वांनी पाहिले, अनुभवले. मगाशी राज पण आला. आम्ही दोघांनी आमचं बालपण एकत्र गेलं. आणि एक गोष्ट खरी आहे की आम्ही वादळामध्ये खेळत मोठी झालेली मुलं आहोत. त्याच्यामुळे वादळाची कसं लढायचं हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. पण वादळाची जसं लढायचं असतं तसं वादळाची जबाबदारी खांद्यावरती पेलणं किती कठीण असतं हे ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी येते त्यालाच ते कळू शकतं. आज आपल्याशी बोलताना ही सगळी वर्ष, तो सगळा काळ हा डोळ्यासमोरून जातोय. नेमकं कोणती गोष्ट सांगायची काही कळत नाही. एक गोष्ट नक्की की शिवसेना प्रमुख, म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगतो की शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट हे सर्व जगासाठी. साहजिकच आहे, माझी ओळख माझे वडील म्हणून त्यांच्याशी पहिल्यांदी झाली. मा आणि साहेब, अर्थात साहेबांना चार चौघात आम्ही साहेब म्हणायचो. आमची वडील आणि मुलाचं नातं आणि ते नाव वेगळं होतं. अनेक जण मला आजही भेटतात आणि मला म्हणतात की कसं काय हो, कारण माझे आजोबा म्हणजे साक्षात जमदग्नीचा अवतार. असे आजोबा, त्याच्यानंतर असे वडील आणि त्यांच्या एकदम व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध आमची मा. या सगळ्या वाटचालीत माचं सुद्धा योगदान फार मोठं आहे. कारण मा म्हणजे मागे एकदा नवलकर म्हणाले होते की समईची वात जी असते ना, ती शांतपणाने जळत आजूबाजूचा परिसर उजळून टाकत असते. पण तिच्यातली जी आग असते, ती आग ती स्वतः सहन करत असते. तशी माझी मा ही शांतपणाने संपूर्ण घर सांभाळत होती. आम्ही तीनही मुलं, आम्हाला कुठेही बाहेर काय चाललंय याची जाणीव होऊ न देता आई म्हणून तिची एक वेगळी भूमिका ती पार पाडत होती. त्याच वेळेला शिवसेना प्रमुखांच्या सारखा एक पती, त्याचं घर सांभाळणं, प्रबोधनकारांची सून म्हणून त्यांना सांभाळणं, हे सगळं कसं काय होतं, काय झालं काही कळत नाही. आणि मग म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो की अनेक जण आजही भेटतात आणि म्हणतात की बाळासाहेब आणि प्रबोधनकार म्हणजे काय हो, घरी तुमच्या काय कसं वातावरण होतं. म्हटलं तुम्हाला कल्पना नाही की प्रत्यक्षात हा माणूस कसा होता. राज मगाशी जे बोलताना सांगत होता, घरामध्ये आजोबा आणि वडील आणि आम्ही मुलं आणि नातवंड असंच ते नातं होतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की लहान असताना आपण, मला वाटतं बहुतेक सगळेच जण शाळेत जाताना पहिले काही दिवस आनंदाने गेलो अशी फार लोक थोडी असतील. कोण गेलेत का रे आनंदाने हसत असं शाळेत? कोणीच वाटत नाही. म्हणजे आत्ता हसता म्हणजे कोणीच गेलेलं नाही. आणि मी पण तसाच होतो. आणि शाळेला दांडी मारायची असली तर मी माचा आधार नाही घ्यायचो, जाऊन बाळासाहेबांना घट्ट मिठी मारायचो. आणि मग त्यांच्या लक्षात राहायचं. मग मा पाठोपाठ यायची. मग विचार काय नाही, वेळ होत चालली, शाळेला जायचं अजून तयार होत नाही. जाऊ दे ग, एक दिवस शाळेत नाही गेलं तर काय होते.
अर्थात त्यांच्यासाठी ते बरोबर होतं, कारण त्यांना स्वतःला आणि माझ्या आजोबांना सुद्धा परिस्थितीनुसार 7वी मध्ये शाळा सोडावी लागली. पण त्यांनी एवढं जे काही कर्तृत्व उभं केलंय की ते ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरत आहेत, पण अजून ते नावच पुसलं जात नाहीये. असं एक काय ते वेगळं रसायन होतं आणि त्यांची आम्ही वारसदार. मग त्याला घराणेशाही म्हणायचं तर घराणेशाही म्हणा, मला त्या घराणेशाहीचा आणि घराण्याच्या परंपरेचा अभिमान आहे आणि माझं भाग्य आहे ते. आता त्यांना म्हणजे जे विरोधक आहेत त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, तर मी काही करू शकत नाही. आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, महाराष्ट्र धर्माचा विचार करतो, तेव्हा जर का इतिहास बघितला म्हणजे अगदी फार शिवाजी महाराज त्यांच्याही आधी जर का आपण बघितलं तर गद्दारी हा विषय का आजचा नाहीये. गद्दारी हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे, तो आपल्याला एक शापच लाभलेला आहे. आणि जर का असा विचार केला की जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. आणि गद्दारी जर का आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर अतिशयोक्ती वाटेल, पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता. वाईट कसलं वाटतं की आपल्यामध्ये ती एक म्हण आहे आणि त्या म्हणीची पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की एक मोठं वृक्ष असतो, मोठं झाड असतं, किती वर्षाचं असेल म्हणजे आता जसं शिवसेना यावर्षी 60 वर्षाची होईल. 60 वर्षाचं झाड सुद्धा फार मोठं असतं. एक मोठं झाड असतं जंगलामध्ये, अनेक वर्ष अनेक पिढ्या त्याच्यावरती पक्षी घरटी करत असतात. त्या पक्ष्यांच्या अनेक पिढ्या त्या झाडाच्या अंगा खांद्यावरती जन्माला आलेल्या असतात, मोठ्या झालेल्या असतात. अनेक काही प्राणी असतात, काही साप पण असतात, खारी असतात. आणि एक दिवस असं येतो की हल्ली जे काय चाललंय ना, अचानक जंगलाचे इकडे विकास, खाण, तसं खाणीचं कॉन्ट्रॅक्ट निघतं आणि तो कॉन्ट्रॅक्टर येतो आणि कुऱ्हाडीनी त्याच्या मुळावरती घाव घालायला लागतो. कारण ते झाड मध्ये येते, ते झाड जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची खाण नाही होऊ शकत. आणि तो मुळावरती घाव घालायला लागल्यानंतर संपूर्ण त्या झाडावरचे पशुपक्षी थरारून उठतात. अरे बापरे, आता काय होणार आणि आपलं काय होणार यापेक्षा या झाडाला किती वेदना होत असतील. मग त्यातले काही पक्षी त्या झाडाशी संवाद करतात की अरे दादा, तुला खूप वाईट वाटत असेल ना, यातना होत असतील ना रे. ते झाड म्हणते यातना होत आहेत, ते घाव बसत आहेत, त्याच्या यातन्या वेगळ्या आहेत. पण हा जो कॉन्ट्रॅक्टर, हा जो व्यापारी आलेला आहे, व्यापारी, तो ज्या कुऱ्हाडीने माझ्या मुळावरती घाव घालतो त्या कुऱ्हाडीचा दांडा सुद्धा माझ्या लाकडापासून बनवला गेलाय, त्याचं जास्त दुःख होते. ते कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ, हे असे सगळे कुऱ्हाडीचे दांडे, आपलेच दांडे आपल्या मुळावरती घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरतायत. काय आपल्याला राग येतोय? नाही येते. मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात, म्हणजे आज सुद्धा सगळेजण हळहळत आहेत. सगळ्या जणांनी आजही मला आणि आपल्याला सगळ्यांना ज्या प्रतिक्रिया येत आहेत देशभरातून येत आहेत की लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात. जो एक आभास किंवा जे चित्र निर्माण केले गेलं होतं की आता बस संपली, शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार, त्यांना तुम्ही रोखलत. आणि हे महाराष्ट्र फक्त करू शकतो, हे फक्त महाराष्ट्र करू शकतो. आणि मग असा विचार करा की यांना ठाकरे म्हणजे तो झाड का तोडायचंय, कारण तोपर्यंत त्यांची खाण होत नाहीये. संपूर्ण महाराष्ट्र यांना जो काही एक पादाक्रांत वेगळ्या पद्धतीने करायचा आहे, गिळायचं आहे, महाराष्ट्र गिळायचं आहे. आणि आपण ही लढाई कशी दिली, यावेळेला पहिल्या प्रथम मुंबईमध्ये सुद्धा पैशाचा वापर केला गेला. अनेक ठिकाणावरनं माझ्याकडे ज्या काही तक्रारी आल्या, दार बंद असलं तर दाराच्या खालच्या फटीतनं लिफाफे फेकले गेले आतमध्ये, पैसे भरलेले लिफाफे. विकत घेताय तुम्ही महाराष्ट्र? मत विकत घ्याल, पण मन कसं विकत घ्याल? आणि जी जिवंत मन आहेत ती आज सुद्धा माझ्या भगव्यासोबत, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेसोबत आहेत, हे परत तुम्ही दाखवून दिलेलं आहात. हीच आपली ताकद आहे. कोण आहोत आम्ही? ठाकरे म्हणजे कोण आहोत? पुसून टाका नाव ठाकरे. बघा आयुष्यामध्ये काय होतंय.
शिवसेना काढून टाका, आयुष्यातून शिवसेना पुसून टाका, ठाकरेराव पुसून टाका आणि मग मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करा. काय होतं, काय शिल्लक राहतंय हा विचार करा. आणि मग ही जे काही गधडे आहेत, शिवसेनेने मराठी माणसाला काय दिलं, शिवसेनेने मुंबईला काय दिलं, शिवसेनेने महाराष्ट्राला काय दिलं. बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे पहिलं शिकवलं. कारण जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल. गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही. मेलो तरी 72, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे. किती कराल वार, आम्ही काय लढाईला घाबरणारी माणसं नाही आहोत. मराठ्यांचा इतिहास जेवढा रक्तरंजित आहे, कदाचित तेवढा रक्तरंजित इतिहास आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाचा असेल. पण त्या रक्तरंजित इतिहासामध्ये पाठीवरचे वार हे जास्त करून गद्दाराने केलेले आहेत. ह्याचं जास्त शल्य आहे, ह्याचं जास्त दुःख आहे. काय मिळवलं, मुंबईवरचा शिवरायाचा भगवा उतरवला, काय मिळवलं, काय काय महापौर पद. अरे आपल्याकडे होतीच ना सत्ता 25 वर्ष. या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काय मतं कमी नाही झालेली. सगळे गड आपण राखलेले आहेत. हे ह्याचं कर्तृत्व तुमचं आहे, माझं नाहीये. हे कर्तृत्व तुमचं आहे. जे जे मुंबईचे गड होते ते गड मुंबईचे आज सुद्धा शाबूत आहेत. पण मुंबईकरांनी आणि इतरत्र सुद्धा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की अरे आपल्याला जपणारं कोण आहे, अडीअडचणीच्या वेळेला धावून येणारं कोण आहे आणि आपल्या आयुष्याचा व्यापार करणारं कोण आहे, आपलं आयुष्य विकत घेणारा हे आपल्याला वेळेवरती धावून येऊन जीव वाचवू शकतं. जीव वाचवणारं कोण आहे आणि आपल्या जीवाचा सौदा करणारं कोण आहे, हे सगळ्यांनी एकदा विचार करण्याची गोष्ट झालेली आहे. आपण लढतो, आपण लढणार. मी मध्ये एका आता या 2-4 सभांमध्ये मी म्हटलं, कदाचित ठाण्याच्या सभेत असेल, हे जे काय गद्दारी करणारे लोक आहेत ना, किती पैसे मिळाले त्यांना, 50 खोके ना. मग मी जातो ना त्यांच्याबरोबर, किती मिळतील मला. पण मग मला यांचं नाव घेता नाही येणार, यांचं नाव नाही घेता येणार मला. मी नालायक म्हणून या पिढीमध्ये, या घराण्यामध्ये जन्माला आलोय, हा शिक्का माझ्या कपाळावरती मी कधी लागू देणार नाही. ज्या घराण्याने मुंबईसाठी माझे प्रबोधनकार, माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 मधले माझे आजोबा होते, पहिल्या 5तले शिलेदार, शेलार मामा म्हणायचे त्यांना. संयुक्त महाराष्ट्र समिती त्यांनी एकत्र केली होती. मुंबईसाठी ज्या मराठी माणसाने रक्त सांडलं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रबोधनकारांचा नातू मुंबई माझ्या डोळ्या देखत तिचे जर का तुकडे हे हरामखोर व्यापारी तोडत असतील तर मी काही शेपूट घालून आत नाही बसणार. मुठभर असतील तरी मुठभर, पण त्या मुठभराने त्यांच्या छाताडावरती मी प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. तडजोड तिकडे होऊ शकत नाही, तडजोड अजिबात होऊ शकत नाही. आज सुद्धा हळुवारपणाने आपल्यावरती जे एक सांस्कृतिक आक्रमण होतंय, आम्ही अस्सल मराठी बोलणारे कडवट कट्टर देशभक्त हिंदू आहोत हे वारंवार आम्ही सांगतो आहोत. 92-93 साली मुंबईमध्ये जो काय दंगा झाला, कुठून आला होता हिंदू, कोण होता. आज सुद्धा तुमच्यामधल्या अनेकांवरती तेव्हा सगळ्याच्या काही केसेस होत्या त्या आज सुद्धा आहेत. श्रीकृष्ण अहवालाचा जो काय आयोगाचा जो अहवाल आला, तो अहवाल आपण म्हणजे मनोज जोशी मुख्यमंत्री होते, केराच्या टोपलीत टाकला होता. वाजपेयींनी सांगितलं नाही कचरे में नहीं डालना, उसको वापस निकालो. भाजपचं काय जाते, एकही सुद्धा भाजपला मला नाही वाटत त्या अहवालाच्या मध्ये दोषी किंवा त्याच्यावरती केस झाले असेल. एक पण नाही. कपडे बचावणारे तुम्ही, गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही, अशी भाजपची अवलाद. म्हणजे प्रत्येक वेळेला लढा म्हटला की शिवसैनिक, कोणती आपत्ती आली का पहिला शिवसैनिक धावून जातो आणि नंतर मग एक फोटो काढायला चमकाले हे येतात. जे नेमकं मला बोट ठेवायचं ते इकडेच ठेवायचंय की आम्ही हिंदू आहोतच. जे मगाशी राज बोलला ही गोष्ट खरी आहे की या देशामध्ये आपण हिंदू बहुसंख्य आहोत, पण आपले देव वेगळे, आपली भाषा वेगळी, आपल्या संस्कृती वेगळी, आपले संस्कार वेगळे. आणि सरान करा आपण बहुसंख्य असलो तरी विखुरलेले असतो, म्हणून असुरक्षित असतो.
मग त्यावेळेला गर्व से कवम हिंदू है म्हणून संपूर्ण देशातल्या हिंदूंना एकवटणारा हा एकमेव हिंदू हृदय सम्राट, हे केलं ना त्यांनी. पण आता त्याच हिंदुत्वाच्या आडून आमचं हिंदुत्व वेगळं आहे. हे आमचं हिंदुत्व शेंडी जानवाचं हिंदुत्व नाहीये. जो कोणी या देशाला आपली मातृभूमी मानतो, जो कोणी या देशासाठी मरायला तयार आहे, तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व सांगतं. हे आमचं हिंदुत्व सांगतं. पण आज हळुवारपणाने जो काही एक आक्रमण, पहिली हिंदीची सक्ती, त्याच्यानंतर आपण जे एक सुरुवात केली होती, मी मुख्यमंत्री असताना सगळेजण झाडून मंत्रालयातले सगळे पहिला फोन उचलल्यानंतर जय महाराष्ट्र बोलायचे. आज जय महाराष्ट्राला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. अनेक भगवे आता फडकायला लागलेले आहेत. नेमका कोणता भगवा? सगळेच भगवे, वेगवेगळे भगवे फडकतायत, वेगवेगळे उद्घोष सुरू झाले. आपल्या लोकसभेच्या गाण्यामधला जय भवानी जय शिवाजी हा शब्द काढायला सांगत होते. का? आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उच्च स्वराने म्हणू तो जय भवानी जय शिवाजी आणि जय महाराष्ट्र हे आजपासून परत सुरू करा. अभिमानाने बोला जय महाराष्ट्र. आणि आवाज असा घुमला पाहिजे की समोरचा जो आपल्यावरती त्याचं संस्कृती लादणारा असेल, जागेवरतीच त्याचं जे काय व्हायचं ते झालं पाहिजे. जय महाराष्ट्र हे आजपासून जोरात सुरू करा. एकमेकाला भेटल्यानंतर अरे आम्ही सुद्धा जय जय रघुवीर समर्थ बोलणारे समर्थ रामदास सुद्धा आमचेच होते ना, मनाचे श्लोक त्यांनी शिकवले आम्हाला. महाराष्ट्रामध्ये जेवढे हिंदुत्व जपणारे साधू संत झाले तेवढे इतर प्रांतात झाले असतील तर आनंद आहे. पण आम्हाला जेवढी संस्कृती आणि एक सांस्कृतिक इतिहास आहे, संस्कार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कोणी काही संस्कार शिकवण्याची काही गरज नाही. हिंदुत्व शिकवण्याची तर काही कोणी अजिबात गरज नाहीये. लढायचं कसं तर आम्हाला शिकवूच नका, कारण आमच्या रक्तामध्ये लढाच आहे. सदांकदा आम्ही लढतच राहिलेलो आहोत. शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठी नाही झालेला, तर मराठी माणसाच्या भूमिपुत्रांसाठी न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना म्हणून आपला जन्म झालेला आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, पण एकदा जर का नाव गेलं तर मग परत कधी मिळणार नाही. आम्ही त्या नावाला जपणारी माणसं आहोत. शिवसेना या वलयाला मी कोण आहे, काय असं माझं आहे. मला माहिती आहे की मी कधी कधी सांगतो की शिवसेना प्रमुखांपेक्षाही काकणभर जास्त प्रेम तुम्ही माझ्यावरती करता, आदित्यवर करता. का? कारण मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, याला जपला पाहिजे. हा शिवसेना प्रमुखांचा नातू आहे, याला जपला पाहिजे, म्हणून तुम्ही अधिक आमची काळजी घेता. नाही तर आमचं कर्तृत्व काय? पण त्या कर्तृत्व नसलं तरी सुद्धा मगाशी मी जे काय बोललो त्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. वादळात खेळत मी मोठा झालेलो आहे, पण वादळाची जबाबदारी, तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेऊन मी पुढे जातोय. ठीक आहे, एका निवडणुकीमध्ये आपल्या मनासारखं नसेल झालं, पण तरी सुद्धा आज एक थोडक्यामध्ये निसटता पराभव आपला झालाय. आज आपली एक चांगली ताकद महापालिकेमध्ये गेलेली आहे. इतर ठिकाणी सुद्धा निवडणुका होत आहेत. एक निवडणुका, आता निवडणुका जिंकण्याचं तंत्र त्यांनी एक विचित्र पद्धतीने अवलंबलेलं आहे. यावेळेला आपल्या मुंबईमध्ये ईव्हीएमच्या बरोबर ते व्हीव्हीपॅटचं मशीनच काढून टाकलं. म्हणजे आपण नेमकं मतदान कोणाला करतो आहोत हेच आपल्याला कळत नाही. आता आजही तक्रार येत आहेत की आम्ही बटन दाबलं तिकडे दिवा नाही पेटला. बरी मशीन सुद्धा वापरली म्हणजे हा सगळं मी काही खापर नाही फोडत कोणावर, पण याला लोकशाही म्हणायची का? याला लोकशाही मानायचं का? ज्या पद्धतीने मतदार याद्यांचा घोळ केला गेला, ज्या पद्धतीने मतदान केंद्रावरती काही ठिकाणी घोळ झाले आणि आपण वेळेवरती दुबार मतदार शोधून काढले नसते तर मग मुंबईचा निकाल आणखीन वाईट लागला असता. हे तुम्ही जागरूक राहिलात म्हणून निदान इथपर्यंत तरी त्यांना रोखू शकलो. नाहीतर हे धरून चालले होते की आता शिवसेना संपली आणि आपल्याला चरायला कुरण मोकळं झालं. अरे येतो कसा बघतो ना, कुरण चरायला ये, नाही तुझ्या पेकाटामध्ये नाही दांडकं टाकलं तर बघ. परत नव्याने सुरुवात करायची आपल्याला, पुन्हा नव्याने सुरुवात करू. अरे ठीक आहे हो, मगाशी त्या वृक्षाचं जसं उदाहरण दिलं तसंच आणखीन एक उदाहरण आहे. झाडं बघितल्यानंतर हा निसर्गाचा नियम आहे की पानगळ होतेच, पण नवीन पालवी फुटते. आज पुन्हा नवीन पालवी माझ्या शिवसेनेवर फुटलेली आहे.
आणि काही वेळेला पानगळ होणं हे गरजेचं असतं. अनेकदा मी म्हटलेले की सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. सडलेली पानं जोपर्यंत झडत नाहीत तोपर्यंत नवीन कोंब फुटत नाहीत. जाऊ दे, जी सडली होती ती सडली. आणि ती सडलेली पानं जर कोणी त्यांच्या झाडाला लावून त्यांना जर का ती वाढ वाटत असेल तर वाटू दे त्यांना, पण ती पानं सडलेत आणि ती झडलेत, ती टिकणार नाहीत तुमच्याकडे, कारण त्याच्यामध्ये जीव नाहीये. तुम्ही आज तुमचं काहीतरी चिकटवून त्याला फेविकॉल सारखं चिकटवलं असाल, पण त्या पानामध्ये जीव राहिलेला नाही. विकलेली गेलेली पानं आहेत, ती तुम्हाला झाडाला तरारी देऊ शकणार नाहीयेत. आणि जो शिवसैनिक आहेत ना सगळीकडे, म्हणजे मला काही वेळेला आश्चर्य वाटतं की काय बाळासाहेबांनी काय तयार केले नेमकं. आज सुद्धा प्रत्येक वॉर्डात एकापेक्षा एक सरस उमेदवार माझ्यासमोर बसले होते. महिला होते, पुरुष होते, सगळे होते. काही जणांना मी म्हणजे नियमाप्रमाणे मुंबईमध्ये एका वेळेला ठिकाणी एकच उमेदवारी देऊ शकतो. 2 असले तर 1 नाराज होतो, 4 असले तर 3 नाराज होतात, काही ठिकाणी तर 5पेक्षा जास्त उमेदवार होते. आणि मग इकडे कस लागतो तो माझ्या नेतृत्वाचाही लागतो, पण तुमच्या सगळ्यांच्या निष्ठेचा सुद्धा लागतो. निष्ठा म्हणजे काय? काही जण नाराज झाले, एखाद दिवस नाराजी त्यांनी व्यक्त केली, पण दुसऱ्या दिवसापासून ते पुन्हा कामाला लागले, त्याला म्हणतात निष्ठा. काही जण नाराज झाले, त्यांनी बंडखोरी केली. काही जणांना सगळं काही दिलं तरी नाराज. नाही, मी कोणाचं नाव नाही घेत, पण हे सगळीकडे. आणि मग काही वेळेला एक नाही म्हटलं तरी जसं जसं तुम्हाला तुमची नाराजी असते, माझी काय मला नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही? पक्षप्रमुख आहे ना मी तुमचा. मग तुम्ही जर का कोणी नाराज होऊ शकत असाल तर मला नाराज होण्याचा अधिकार आहे की नाहीये? पण मी नाराज नाही होऊ शकत, कारण ज्या दिवशी मी आवडतं नावडतं करेन त्या दिवशी मी या खुर्चीवरती बसायला नालायक असेन. मला सगळे शिवसैनिक सारखे आहेत, मी नाराज होऊ शकत नाही तुमच्यावरती. कारण जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य आहे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे, तीच परंपरा घेऊन मी पुढे चाललोय. जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी तुमचा पक्षप्रमुख आहे. आज तुम्ही हा हॉल भरलाय, समजा कोणीच नसतं, मी एकट्याहून काय भाषण करणार? पण तुम्ही सगळे, तुम्हाला अनेकांना काही मी दिलेलंच नाहीये, तरी सुद्धा तुम्ही जागेवरती ठाम आहात. वाईट वाटतं, जरूर वाटतं. अनेकांना असं वाटतं की अरे याला काय भावना आहेत की नाही. वाईट जरूर वाटतं. जेव्हा माणसं विकली जातात त्यावेळेला वाईट जरूर वाटतं. अरे यांना कळते का आपण काय करतोय, कोणासाठी, आम्ही तरी कोणासाठी काय लढतो आहोत. ही लढाई तुमची आहे. पण ते लढत असताना जेव्हा माणसं विकली जातात तेव्हा वाईट वाटतं. आणि मग असं वाटतं की या लढाईला काय अर्थ आहे की नाही. पण त्याच वेळेला बातमी येते की शिवसेनेने एका साध्या गृहिणीला नगरसेवक केलं, तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. अरे नाही, आहे जिवंत आहे तो बाळासाहेबांचा शिवसैनिक आज सुद्धा जिवंत आहे. हे त्या विजयावरनं, म्हणजे 100 पराभव झाले तरी तो एक विजय जो असतो ना तो खूप मोठा सुख देऊन जातो. आणि असं आपलं हे कुटुंब आहे. शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नाहीये. आणि भाजपला जर का असं वाटत असेल की शिवसेना ते संपवतील, शिवसेना तुम्ही संपू शकत नाही, कारण शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना हा विचार आहे. शिवसेना हा भूमिपुत्रांचा अंगार आहे. आणि शिवसेना म्हणजे अन्यायग्रस्तांच्या हृदयामध्ये पेटलेली मशाल आहे, ती तुम्ही विझवू शकत नाही, अजिबात विझवू शकणार नाही. आज तुम्ही सगळेजण आलात. आज देसाई साहेबांनी जो कार्यक्रम जाहीर केला तो फार मोठा आहे. आजपर्यंत जे कोणी विचारतात त्या प्रश्नाला मी काही उत्तर द्यायला बांधील नाहीये. पण शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं हे पहिलं प्रश्न विचारणाऱ्याने स्वतःला विचारावं आणि मग आम्हाला विचारावं, तू काय केलंस आणि आम्ही काय करतोय. मुळामध्ये शिवसेना नसती तर यांना महापालिका मंत्रालय दिसलंच नसतं. हे पहिलं शिवसेनेचं कर्तृत्व आहे. पण मला त्यांच्यात जायचं नाहीये. नवीन जी काय क्षेत्र येत आहेत त्या क्षेत्रामध्ये आपल्या तरुण तरुणींना कसं रोजीरोटी उपलब्ध करून देता येईल हे शिवसेनेचं काम आहे.
कारण निवडणूक येते, निवडणूक जाते, पण 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, हे 80% समाजसेवेचं काम हे आज देसाई साहेबांनी सांगितलं. म्हणून हळदणकरजी आणि भडकमकरजी तुम्हाला खास धन्यवाद देतोय की तुम्ही नवीन जे क्षेत्र आहे लॉजिस्टिक म्हणजे हिंदी पिक्चरमध्ये म्हणतात ना, इधर का माल उधर, उधर का माल इधर. तसं नाही आहे ते, पण ते जे काय सगळं रजिस्ट्रेशन असतं, काय असतं, हे फार मोठं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये हजारो रोजगार उपलब्ध आहेत. पण कोण बघते तिकडे? आपलं लक्षच नाही, कारण आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत. याला फोड, त्याला फोड, त्याला फोड. मराठी माणूस जगला काय, मेला काय? मेला तर दुसरा आहे, दुसरा आहे तर तिसरा आहे. आम्हाला निवडणूक जिंकायची आहे. पण शिवसेनेचा जन्म हा घरातली चूल पेटवण्यासाठी झालेला आहे. शिवसेनेचा जन्म हा घरं पेटवण्यासाठी झालेला नाही, तर घरातली चूल पेटवण्यासाठी झाला आहे. म्हणून शिवसेना हे पाऊल टाकते आणि तो कार्यक्रम विस्ताराने सामनामध्ये येईलच. नोंदणी कुठे करायची, काय कुठे करायची, वर्ग कसे सुरू होतील, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. पण आज शिवसेना प्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होताना मला तर खात्री आहे की ते आपल्याकडे वर्ण बघतायत किंवा कदाचित आपल्यात असतीलही, आपल्यात असतील आणि ते आपली परीक्षा घेत आहेत. अरे माझं आयुष्य मी तुमच्यासाठी वाहून टाकलं, काय केलं माझ्या आयुष्याचं हे सांगा. आणि तेव्हा आपल्याला ताठमानेने उत्तर देता आलं पाहिजे की बाळासाहेब, मी कधी तुम्ही जी निष्ठा मला शिकवली त्या निष्ठेचा मी बाजार नाही मांडला, कधी निष्ठेचा बाजार नाही मांडला. ठीक आहे, गद्दार गेले, एक गद्दार गेला असेल त्याची जागा 4 निष्ठावंतांनी घेतले, हे आपल्याला पुढच्या काळात दाखवून द्यायचं आहे. आणि तुम्ही सगळे निष्ठावंत महाराष्ट्रामध्ये, पुन्हा मी काय, आदित्य काय, सगळे नेते आम्ही फिरणार की मुंबईमध्ये सुद्धा शाखांमध्ये मी परत जाणार आहे. जिथे जिंकलो तर तिथे जाणारच, पण जिथे पराभव झाला त्या शाखेत सुद्धा मी परत जाणार आहे. आणि ज्यांना ज्यांना जाग आलेली आहे ते सगळे शिवसेनेच्या सोबत, शिवसेनेच्या भगव्या सोबत आलेले आहे. मी पुन्हा सगळ्यांना एक आवाहन करतोय, आजपासून परत एकदा जय महाराष्ट्राचा उद्घोष फार जोरामध्ये समोरच्या काळजात धडकी भरवेल अशा मोठ्या घोषित करा. जय भवानी जय शिवाजीचा उद्घोष समोरच्या उरात धडकी भरवेल असा पुन्हा सुरू करा. हर हर महादेवचा उद्घोष समोरच्या विरोधकांच्या उरात धडकी भरवेल असा पुन्हा सुरू करा. हे हा आपला महाराष्ट्र धर्म आहे. आम्ही हिंदुत्व जपणारे अस्सल मराठी आहोत. आणि जर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आजचे हे वळवळणारे नव हिंदुत्ववादी वळवळाला शिल्लक राहिले नसते. म्हणून त्या शिवराय आमचं दैवत आहे. त्या शिवरायाची शपथ घेऊन आपल्याला महाराष्ट्र धर्म आणि आपला देश हा वाचवायचा आहे आणि ते वाचवण्याचं पवित्र काम आपण केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ या जन्मशताब्दीच्या वर्षांनी घेऊया आणि पुढची वाटचाल चालूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.